आपल्यासोबत शिवाजीराव कर्डिले साहेब आज फडणवीस साहेबांचा शपथ घेणार काय सांगाल? नाही, काल राज्याचे नेते आणि विशेष करून आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबाचा गटनेते म्हणून सर्वांनी एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना गटनेता म्हणून त्यांची नियुक्ती करण्याचं काम झालं आणि आज मात्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस साहेब शपथ घेतील. तर त्यांना सर्व जनतेच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची जी काही इच्छा होती, अपेक्षा होती, 2019ला त्यांनी घोषणा केली होती, जाहीर केली होती की मी परत एकदा येईल, तर त्यांनी परत एकदा येईल असं दाखवून देण्याचं काम विशेष करून विरोधी महाआघाडीच्या नेत्याला दाखवून देण्याचं काम निश्चितपणे केलं आहे. सर, आपल्या महाराष्ट्राला विशेष महत्त्व आहे. संस्कृती असेल, नातेगोते असतील. यावेळेस जावई आणि सासरे सभागृहात तर आहेच, पण लाल दिवा दिसणार आहेत का? जावई सासरे यावेळेलाच नाही, तर 2014ला सुद्धा जावई सासरे बरोबरच होते आणि आता 2024ला सुद्धा जावई सासरे बरोबरच राहतील. आणि आता त्यांनाही सुद्धा मला असं वाटतं राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची संधी मिळेल अशी मला खात्री आणि विश्वास निश्चितपणे वाटतोय. तुम्हाला काय आता आम्हाला राज्याचे नेते, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या गोष्टीचा निर्णय घेतील अशी मला वाटतं. आम्ही त्यांना मागणी केली, परंतु आता जो काय न्याय द्यायचा तो देतील. एक शेवटचा राजकीय प्रश्न विचारतो. लंके साहेब म्हणतात की माझा जो पराभव झाला त्यांच्या मिसेसचा तो 100% मशीनमुळे झाला आहे. हे तर लंकेच नाही, सर्वच महाआघाडीचे नेते पण म्हणतात आणि जे पडलेले उमेदवार होते ते पण म्हणतात. मग जर कदाचित मशीनमुळे जर त्यांचा पराभव झाला असं जर म्हणत असतील तर लोकसभेला विजयी झाला त्याच वेळेला त्यांनी म्हणायला पाहिजे नव्हतं. ते लोकजनतेने मान्य करण्याचं काम निश्चितपणे केलं असतं. पराभव झाल्यानंतर मग आता मशीनवर आरोप करण्याचं काम सुरू केलं आहे आणि कुठंतरी त्यांचा नाकारपणा झाकवण्याचं काम मला असं वाटतं या माध्यमातून होतं आहे असं वाटतंय. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरापासून चरणसह मी हिरा ठाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.